Welcome to Easy Learning with Shreyans. Friends, today we are going to learn Standard 5th Marathi poem बैलपोळा. Extra questions. So let's start. प्रश्न 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गोठ्यातील बैलांना काय करायचे आहे? उत्तर: गोठ्यातील बैलांना नाहू घालायचे आहे. 2. पोळ्याच्या दिवशी बैलांची कोणती विशेष काळजी घेतली जाते? उत्तर: पोळ्याच्या दिवशी बैलांकडून काहीही काम करून घेत नाही, त्यांना आराम दिला जातो. 3. बैल कोठे मिरवू लागले? उत्तर: बैल गावभर मिरवू लागले. 4. बैलपोळा या कवितेचे कवी कोण आहेत? उत्तर: बैलपोळा या कवितेचे कवी धोंडीरामसिंग राजपूत आहेत. प्रश्न 2. पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. 1. पोळ्याच्या दिवशी बैलांना कसे सजवतात? उत्तर: पोळ्याच्या दिवशी सर्वप्रथम बैलांना स्नान घातले जाते. त्यांच्या अंगावर मखमली झुरी घातल्या जातात. शिंगे रंगवून कपाळावर रेशमी बाशिंगे बांधली जातात. अशा प्रकारे पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात. 2. पोळा सण का साजरा करतात? उत्तर: आपल्या संस्कृतीमध्ये प्राणी व पक्ष्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. पोळा सण हा त्याचाच एक भाग आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या या बैलांना एक दिवस स्वतःचा मिळावा व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी यासाठी श्रावण अमावस्येला पोळा सण साजरा करतात. प्रश्न 3. विरुद्धार्थी शब्द लिहा. आज उद्या, वर खाली, रंगीत रंगहीन, नाही होय, काम आराम. प्रश्न 4. लिंग बदला. बैल गाय, वाघ वाघीण, घोडा घोडी, माकड माकडीण, हत्ती हत्तीन, शेतकरी शेतकरीण, पुरुष स्त्री, गाववाली गाववाला. प्रश्न 5. समानार्थी शब्द लिहा. सण उत्सव, कपाळ भाल, बैल वृषभ, गाव खेडे, काम कार्य, दिन दिवस, आराम विश्रांती, पोळा बेंदूर. प्रश्न 6. वचन बदला. सण सण, झुली झूल, गोठा गोठे, शिंगे शिंग, बाशिंगे बाशिंग, पुरणपोळी पुरणपोळ्या, गाव गावे. प्रश्न 7. पुढील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य बनवा. मखमली, पाऊस पडल्यावर धरणीने हिरवागार मखमली शालू घातल्यासारखे भासते. पुरणपोळी, आई छान पुरणपोळ्या बनवते. रंगीत, रंगीत फुग्यांनी वाढदिवसाला घर सजवले गेले. सण, वेगवेगळे सण जीवनात आनंद आणतात. So friends, if you like this video, please subscribe my channel and don't forget to press the bell icon. Thank you friends and bye bye.